नमस्ते ऑल ऑफ यू. आज आपण ग्रॅव्हिटी या चॅप्टरमधला जे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय, त्याचं युनिट काय, त्याचं सिम्बॉल काय आहे का नाही. तर माहिती आहे की आपण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण हे स्मॉल जीने दाखवतो आहे का नाही. त्याचा सिम्बॉल आहे स्मॉल जी आणि त्याचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण हे मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे नक्की काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, बऱ्याच जणांना माहीत नसतं. तर आज आपण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याच्यामध्ये त्याचं जे युनिट आहे, त्याचं सिम्बॉल आहे स्मॉल जी आणि त्याचं जे युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर, त्याचा अर्थ काय आहे ते आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला मीटर पर सेकंड म्हणजे काय आणि मीटर पर सेकंड स्क्वेअर यातला फरक तुम्हाला समजला तर तुम्हाला हे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे नक्की काय ते तुम्हाला आणखीन समजेल. प्रथमतः आपण मीटर पर सेकंड म्हणजे काय ते आपण बघूया. आता आपण म्हणतो की आपल्या अर्थवर जी ग्रॅव्हिटी आहे हे ना, ती किती आहे आपण सांगतो तर 9.8 असं आपण कन्सिडर करतो. पण आता आपण इथे कॅल्क्युलेशनसाठी जी ग्रॅव्हिटी आहे ती 9.8 ऐवजी आपण 10 कन्सिडर करू, म्हणजे तुम्हाला ते इक्वेशन किंवा ते कॅल्क्युलेशन करायला सोपं पडेल. आता ह्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक पहिली आहे मीटर पर सेकंड आणि दुसरा आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता मीटर पर सेकंड म्हणजे काय, कन्सिडर करा की एक ऑब्जेक्ट आपण वरून सोडतोय ठीक आहे ना. जर ते युनिट मीटर पर सेकंड असेल तर काय असणार आहे, जर ते युनिट जर मीटर पर सेकंड असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं असणार आहे बघा. समजा कन्सिडर करा की एक 100 मीटर हाईट वरून तुम्ही एक ऑब्जेक्ट खाली सोडला, 100 मीटर वरून खाली एक ऑब्जेक्ट खाली सोडला आणि तर जी ग्रॅव्हिटी असेल 10 मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड, सेकंड स्क्वेअर नाही, 10 मीटर पर सेकंड. तर काय होणार आहे, पहिल्या सेकंदामध्ये ठीक आहे ना, जर आपण ग्रॅव्हिटी 10 कन्सिडर केली, 9.8 ऐवजी आपण कन्सिडर केली 10 कन्सिडर केली, तर पहिल्या सेकंदामध्ये ते किती पडणार, ते किती खाली येणार आहे 10 मीटर येणार आहे का नाही. दुसऱ्या सेकंदाला अजून 10 मीटर, तिसऱ्या सेकंदाला अजून 10 मीटर, चौथ्या सेकंदाला अजून 10 मीटर, पाचव्या सेकंदाला अजून 10 मीटर खाली येणार, सहाव्या सेकंदाला अजून 10 मीटर, सातव्या सेकंदाला अजून 10 मीटर, आठव्या सेकंदाला अजून 10 मीटर, नवव्या सेकंदाला अजून 10 मीटर आणि 10व्या सेकंदाला अजून 10 मीटर असे तो खाली येणार आहे. म्हणजे त्याला 100 मीटर वर यायला, म्हणजे वरून खाली सोडले असता 100 मीटर पर्यंत यायला त्याला बरोबर 10 सेकंड लागणार. कारण का आपण तर की जर ती ग्रॅव्हिटी 10 असेल आणि मीटर पर सेकंद जात असेल, मीटर पर सेकंद ते 10व्या सेकंदाला ते 100 मीटर खाली येईल ठीक आहे. पण आपलं जे युनिट आहे ते मीटर पर सेकंड नाहीये, आपलं ते ज्याचं ग्रॅव्हिटीचं युनिट आहे ते मीटर पर सेकंड नाही, तर ते काय आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हे मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच काय, मीटर पर सेकंड इच सेकंड ठीक आहे. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आपण एका सर्टन हाईट वरून खाली सोडला तर तो ऑब्जेक्टला खाली येण्यासाठी आपली जी आता जी ग्रॅव्हिटी आहे ती किती 9.8 आणि आपण आता इथे कन्सिडर केले की समजा राऊंड फिगर आपण धरली तर 10, तर तो काय होणार आहे प्रत्येक सेकंदानंतर ती ग्रॅव्हिटी मध्ये काय होणार आहे 10 मीटर पर सेकंडचं काय होणार, त्याच्यामध्ये ऍडिशन होणार आहे किंवा ती ऍक्सलरेट होणार आहे ठीक आहे ना. त्याचं काय होणार आहे 10 मीटर पर सेकंडचं काय होणार आहे ऍक्सलरेशन त्याच्यामध्ये होणार आहे प्रत्येक सेकंदानंतर, म्हणजे इच सेकंदानंतर त्याच्यामध्ये काय होणार आहे ती 10 मीटर पर सेकंद काय होणार ते ऍक्सलरेट होणार आहे. आता इथे एक्झाम्पल तसंच बघितले, काय एखाद्या 100 मीटर आहे का ना, एखाद्या सर्टन हाईट वरून आपण काय केला एक ऑब्जेक्ट खाली सोडला की त्याची हाईट किती आहे 100 मीटर आहे ठीक आहे ना. तर आता ह्या ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या युनिटनुसार एखाद्या वस्तूला खाली यायला किती वेळ लागेल किंवा किती वेळानंतर तो 100 मीटर पर्यंत तो जाऊन पोहोचेल किंवा तो अर्थच्या सरफेसवर पडेल. तर युनिट काय मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजेच काय मीटर पर सेकंड इच सेकंड, म्हणजे प्रत्येक सेकंदानंतर त्याच्यामध्ये काय होणार आहे 10 मीटरचा काय होणार आहे त्याच्यामध्ये ऍक्सलरेशन होणार आहे. काय होणार आहे त्याचं 10 मीटरचा काय होणार आहे ऍक्सलरेशन होणार आहे. म्हणजे कन्सिडर करा इनिशियलला ते कुठं असणार आहे, आता इनिशियलला आहे का नाही तो कन्सिडर करा की इथे आहे का नाही, आणि एका सेकंदानंतर तो कुठे येणार आहे 10 मीटर पर सेकंड आहे का ना. म्हणजे पहिल्यांदा एक कन्सिडर करतो 0 हाईटला आहे किंवा 0 सेकंद कन्सिडर करायचं, तो काय 0 हाईटला आहे आणि एका सेकंदानंतर तो कुठे येणार आहे, तर आता आपण जी ग्रॅव्हिटी धरली किती होती तर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे का नाही. मग तो एका सेकंदानंतर 10 मीटरवर हाईटला येणार आहे, कुठे येणार आहे तर 10 मीटर हाईटवर येणार आहे ठीक आहे ना. म्हणजे त्याची एका सेकंदानंतरची हाईट झाली 10 मीटर पर
एका सेकंदानंतर तो कुठं आला, ऍक्सलरेशन किती झालं 10 मीटर पर सेकंड. अजून दुसऱ्या सेकंदानंतर काय होणार आहे तुम्हाला मागाशी सांगितलं काय होणार आहे. दुसऱ्या सेकंदानंतर काय होणार त्याच्यामध्ये 10 मीटर पर सेकंडचं काय होणार त्याच्यामध्ये ऍक्सलरेशन होणार आहे का नाही. मग दुसऱ्या सेकंदानंतर तो किती हाईटवर अजून जाणार आहे तर काय बघा त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे. पहिल्या सेकंदाचा फर्स्ट त्याच्या अगोदर किती होतं बघा 10 मीटर पर सेकंड आणि दुसऱ्या सेकंदामध्ये परत काय झालं त्याच्यामध्ये अजून 10 मीटर सेकंडचं ऍडिशन झालं आहे का नाही किंवा ऍक्सलरेशन झालं. म्हणजे टोटल तो 10 मीटर पर सेकंड 10 मीटर पर सेकंड तो किती झाला 20 मीटरवर खाली येणार आहे. म्हणजे तो अजून 10 वरून 20 मीटर म्हणजे 20 आणि 30 म्हणजे तो 30 मीटर काय येणार आहे खाली येणार आहे का नाही. म्हणजे दुसऱ्या सेकंदानंतर तो कुठे येणार आहे तर 30 मीटर पर्यंत येऊन तो पोहोचणार आहे का नाही. म्हणजे आता 2 सेकंद नंतर त्याचं ऍक्सलरेशन किती झालं होतं 20 मीटर आहे का. तो 20 मीटर पर आला होता की तो 20 मीटर पर सेकंड स्क्वेअरला आला होता. आता तिसऱ्या सेकंदानंतर काय होणार तो अजून अर्थच्या जवळ येणार आहे का नाही. अजून अर्थच्या जवळ आल्यामुळे काय होणार जी ग्रॅव्हिटी आहे का नाही जी अर्थची ग्रॅव्हिटी अजून त्याला जोरात खेचणार त्याच्यामध्ये अजून ऍक्सलरेशन जास्त होणार. म्हणजे तिसऱ्या सेकंदामध्ये सुद्धा काय होणार त्याच्यामध्ये 10 मीटरचं काय होणार आहे अजून एक्स्ट्रा ऍक्सलरेशन होणार आहे का नाही. म्हणजे दुसऱ्या सेकंदापर्यंत तो 20 मीटर पर सेकंडचं ऍक्सलरेशन होतं. अजून त्या तिसऱ्या सेकंदाला त्याच्यामध्ये काय होणार अजून 10 मीटरचं ऍडिशन होणार म्हणजे 20 मीटर पर सेकंड प्लस हे नवीन ऍक्सलरेशन इच सेकंद आपण म्हणतो ना इच सेकंद म्हणजे प्रत्येक सेकंदाला 10 मीटर पर सेकंडचं ऍक्सलरेशन. म्हणजे तिसऱ्या सेकंदाला सुद्धा त्याच्यामध्ये किती होणार आहे 10 मीटर तो ऍक्सलरेशन अजून वाढणार आहे. म्हणजे तिसऱ्या सेकंदाला तो किती मीटर खाली येणार आहे अजून 30 मीटर. म्हणजे मागाशी जो दुसऱ्या सेकंदाला 30 मीटर होता तिथून अजून 30 मीटर तो काय येणार आहे तिसऱ्या सेकंदात खाली येणार आहे. किती मीटर खाली येणार आहे तर 30 मीटर खाली येणार. म्हणजे तो तिसऱ्या सेकंदात तो टोटल 60 मीटर म्हणजे 1 2 3 तिसऱ्या मीटर तिसऱ्या सेकंदापर्यंत तो टोटल 60 सेकंड खाली येणार असेल का नाही. आता चौथ्या सेकंदानंतर अजून त्याच्यामध्ये काय होणार आहे 10 मीटरचं काय होणार आहे 10 मीटरचं काय होणार त्याच्यामध्ये अजून ऍक्सलरेशन होणार आहे का नाही. कारण का तो अजून अर्थच्या जवळ येणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार ऍक्सलरेशन अजून वाढणार आहे का नाही. मग त्याच्यामध्ये प्रत्येक मग सांगितलं काय मीटर पर सेकंड इच सेकंड आहे का नाही. म्हणजे थर्ड सेकंड पर्यंत किती होतं बघा 30 मीटर पर सेकंड इच सेकंड म्हणजे अजून काय अजून पुढच्या सेकंदामध्ये काय होणार त्याच्यामध्ये 10 मीटर पर सेकंडचं काय होणार त्याच्यामध्ये ऍक्सलरेशन होणार आहे. म्हणजे चौथ्या सेकंदाला तो 30 मीटर पर सेकंड म्हणजे अगोदरचं प्लस त्याच्यामध्ये 10 मीटर पर सेकंड आहे का नाही. म्हणजे 30 मीटर पर सेकंड इच सेकंड म्हणजे त्याच्यामध्ये टोटल अजून काय होणार त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये काय होणार आहे अजून ऍडिशन होणार आहे. म्हणजे तो इथं टोटल काय होणार तर तो 40 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे का. तो इथं 40 मीटर पर सेकंड स्क्वेअरने काय येणार आहे तर तो खाली येणार आहे का नाही. म्हणजे इथून बघा म्हणजे 60 मीटरवर अजून 40 मीटर पर सेकंड खाली आला म्हणजे टोटल 80 म्हणजे तो 100 मीटर पर सेकंड स्क्वेअरने तो खाली आला. म्हणजे जर ते जे आपलं युनिट आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ते किती आहे 10 मीटर पर सेकंड आहे का नाही सेकंड स्क्वेअर. मग त्याला जर 100 मीटर पर्यंत खाली यायचं असेल तर त्या युनिटनुसार त्याला यायला फक्त किती वेळ लागेल तर 4 सेकंड लागेल आहे का नाही. जर मीटर पर सेकंड असेल तर त्याला 10 सेकंड लागला असते कारण प्रत्येक सेकंदाला तो फक्त 10 मीटर खाली येणार 10 मीटर खाली येणार म्हणजे त्याला 100 मीटरला 10 सेकंड लागणार. पण हे जे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे का नाही ह्याच्यामध्ये युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर त्याच्यामध्ये काय होतं प्रत्येक सेकंदानंतर त्याच्यामध्ये कितीने ऍक्सलरेशन होणार तर 10 मीटर पर सेकंड. म्हणजे पहिल्यांदा इनिशियल होता 0 मग त्याच्यामध्ये खाली आला तर 10 मीटरचं ऍडिशन झालं म्हणजे 10 मीटर पर सेकंड म्हणजे झालं 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दुसऱ्या सेकंदाला पहिले इनिशियल होतं 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा 10 मीटर पर सेकंड परत त्याच्यामध्ये ऍडिशन झालं 10 मीटर पर सेकंड म्हणजे तो 20 मीटर पर सेकंड खाली आला. तिसऱ्या सेकंदामध्ये जे पहिले होते 20 मीटर पर सेकंड परत त्याच्यामध्ये 10 मीटर पर सेकंडचा ऍक्सलरेशन आला तो 30 मीटर खाली आला. चौथ्या सेकंडला पहिले होते 30 मीटर पर सेकंड तर त्याच्यामध्ये 10 मीटर सेकंडचा ऍक्सलरेशन झालं म्हणजे तो चौथ्या सेकंदाला टोटल 40 मीटर खाली आला जे ओव्हरऑल तो 100 मीटर खाली आला. म्हणजे त्याला त्या ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीनुसार त्याच्या युनिटनुसार तुम्हाला 100 मीटर पर्यंत खाली येण्यासाठी जवळ अप्रॉक्सिमेटली 4 सेकंदच लागतील. हा खरा अर्थ आहे मीटर पर सेकंड आणि मीटर पर सेकंड स्क्वेअरचा. म्हणजेच काय मीटर पर सेकंड इच सेकंड म्हणजे याच्यामध्ये फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं की प्रत्येक एका सेकंदानंतर आहे का नाही प्रत्येक एका सेकंदानंतर त्याच्यामध्ये 10 मीटरचं काय होणार त्याच्यामध्ये ऍक्सलरेशन होणार आहे. थँक्यू.